नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज ना देवाची छान अशी देवपूजा करून घेतली. सकाळी देवाची देवपूजा करून घेतली ना, मनाला खूप छान आणि एनर्जेटिक वातावरण तयार होतं. घरामध्ये सुद्धा खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि मस्त असं आपलं वातावरण सकाळचं तयार होतं. तर इथे ना देवपूजा करताना मी दूध तापायला ठेवलं आणि माझ्या लक्षातच नाही, दूध खराब झालं. कारण मी रात्री दूध तापवलंच नव्हतं आणि ते दूध खराब होऊन गेलं, पूर्ण ते नासून गेलं. म्हणजे आता याचं पनीर बनवायचं का काय बनवायचं हा विचार मी करत होते. पण मला जायचं होतं बाहेर अस्तर आणायला. त्यासाठी मी ते आधी बाहेर जायचं प्लॅन केला. काय घ्यायचंय मग तुला आता? शॉर्पनर घेतले ना साऊ. धागे नाही, परफेक्ट धागा कापड नाही भेटतो ना नाही. तो कापड होता ना तुमचा नाही ना आता तसं परफेक्ट मॅचिंग. घेऊ मम्मी, घेऊ तीच पाहिजे. तोला होतो तर बाहेर गेल्यावर आपल्याला काय घ्यायचं ते राहतं बाजूलाच, पण यांनाच काय पाहिजे ते आधीच पाहावं लागतं. तर मुलांचं सगळ्या डिमांड इथं पूर्ण करावं लागतात. घरी आले, अस्तर वगैरे बघितलं, सगळं मॅचिंग वगैरे होते का ते चेक केलं आणि मॅचिंग झाल्यानंतर मला आता बसायचं होतं ब्लाऊज वगैरे शिवायला. कारण सध्या संक्रांतीचं पिरियड चालू आहे, म्हणजे सगळीकडे हळदी कुंकू चालू आहे. त्यामुळे साड्या पिको फॉल करायला, ब्लाऊज शिवायला भरपूर सारे इथे माझ्याकडे गर्दी आहे. त्यामुळे इथे मी लगेच बसणार होते, म्हणून घरातले सर्व कामं आवरून घेतले आणि म्हटलं आता चला बसूया आता ब्लाऊज वगैरे शिवायला. तर इथे शेजारची दिदी आलेली होती की कशा साड्या आल्या, तर कशी साडी तिथे तिला चेक करायचं होतं. तर इथे मी तिला ती साडी दाखवली आणि म्हटलं चला आता आपल्या कामाला सुरुवात करावा. कारण उशिरा झालं तर मलाच ते काम संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत हे शिवत बसावे लागतं आणि सध्या कुठे ना कुठे तरी हळदी कुंकाचा कार्यक्रम चालूच आहे. त्यामुळे संध्याकाळी तर कामांना जास्त वेळ भेटत नाही, म्हणून मी तर सकाळीच कामं करायला घेतलेले होते. म्हटलं लवकर आवरलं की आपण पण लवकर फ्री होतो. तर इथे मी अभ्यास सांगितला. आता मुलांना अभ्यास करायचा नसतो, एकाला खेळायचं होतं तर दुसऱ्याला भांडायचं होतं. तर तुमचंही असंच होतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.